कुलगाव बदलापूर नगर परिषदेच्या सार्वजनिक निवडणुका लागलेल्या आहेत आणि 2 दिवसापूर्वी नॉमिनेशन फॉर्म भरण्याचा कालावधी होता तो काल पूर्ण झालेला आहे। सर्व उमेदवारांची नॉमिनेशन फॉर्मची छाननी झालेली आहे। शिवसेनेचे 49 उमेदवार हे पात्र झालेले आहेत आणि ते आजपासून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेले आहेत। तसंच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुद्धा विना म्हात्रे या सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेले आहेत। बदलापूर शहरामध्ये सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी कामाला लागलेले आहेत आणि प्रत्येक पक्षाच्या घडामोडी या चालू आहेत। आज गेली 25 वर्ष शिवसेनेचा भगवा ध्वज कुलगाव बदलापूर नगर परिषदेवर लागलेला आहे आणि तो पुन्हा 2025 साली जसाच्या तसाच भगवा ध्वज त्या नगरपालिकेवर फडकणार आहे। हे आपणा सर्व पत्रकार बंधूंना माहीतच असेल। आपण सर्व विभागामध्ये फिरताय आणि त्या ठिकाणचे सर्वांचे लोकमत चाचणी सुद्धा आपण घेत असाल तर नक्कीच शिवसेनेची ताकद ही पहिल्यापासून शहरामध्ये मोठी आहे आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा एक हाती सत्ता शिवसेनेची येणार आहे। बऱ्याचशा लोकांनी शिवसेना पक्षामध्ये माझ्या नेतृत्वाखाली माननीय पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो विकास केलेला आहे त्या विकासाकडे पाहून या बदलापूर शहराला सर्वात जास्त निधी देऊन या बदलापूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आता उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने त्यांनी भरीव निधी देऊन बदलापूर शहराचे सर्व रस्त्याचे काँक्रिटीकरण, प्रशासकीय इमारत, या ठिकाणची उद्याने, या ठिकाणच्या स्ट्रीट लाईट, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने घनकचरा प्रकल्प अशी विविध विकासाची कामं त्यांनी या नगरपालिका हद्दीमध्ये मोठा निधी देऊन केलेली आहेत आणि त्याच्यावरच आज सर्व पक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने शिवसेनेला पसंती देऊन शिवसेना पक्षामध्ये कुठच्या प्रकारच्या अटी न ठेवता शिवसेना पक्षात प्रवेश करतात। आज त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे शहर अध्यक्ष माझे मित्र संजयजी जाधव यांनी या बदलापूर शहरामध्ये मोठा निर्णय घेतला आणि आज शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी ठाणे या ठिकाणी महिला शहराध्यक्ष राजगुरू मॅडम आणि सर्व काँग्रेस कमिटीने शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। मी संजयजी जाधव आणि राजगुरू मॅडम सर्व त्यांच्या महिला असतील, सर्व काँग्रेसचे पदाधिकारी असतील यांना धन्यवाद देतो की बदलापूर शहरामध्ये मी शिवसेनेचं नेतृत्व करतो आणि मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलो तरी माझ्यावर विश्वास ठेवून कुठच्याही प्रकारची अट न घालता
या शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक या शहरामध्ये कसे निवडून येतील, शिवसेनेचा नगराध्यक्ष कसा जास्तीत जास्त मताने निवडून येतील, यासाठी त्यांनी गेली 25-30 वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेलं होतं आणि ते सर्व विसरून आज एकनाथजी शिंदे साहेब यांची जी विकासाची दूरदृष्टी आहे त्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवून स्वतः ते व्यवसायाने बिल्डर आहेत, आर्किटेक्ट आहेत आणि बदलापूरचं विजन, या बदलापूरचे इन्फ्रास्ट्रक्चर हे चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे, जेणेकरून आज बदलापूरची लोकसंख्या झपाट्याने वाढते पण शहर विकास कामामध्ये बकाल होऊ नये ही दूरदृष्टी संजयजी जाधव यांच्या मनामध्ये, आणि त्यांना असं वाटलं की आम्ही वामन म्हात्रे स्वतः ते श्रीधरजी पाटील असतील, आमचे सर्व शिवसेनेचे नगरसेवक असतील, आम्ही एकत्र येऊन या बदलापूर शहरामध्ये जी विकास कामं करायची आहेत ती जर एकत्रित प्लॅन करून माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नगर विकास विभाग आहे आणि त्या विभागातनं या शहराचा चेहरा बोहरा बदलण्याचं काम आम्ही सर्व एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत। या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आहे, परंतु प्रत्येक पक्षाला वाटत असतं की स्थानिक लेवलला जे जे पक्षातले पदाधिकारी काम करत असतात आणि प्रत्येकाला निवडणुका लढवायची इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी या बदलापूर शहरामध्ये आमच्या मित्र पक्षावर युती झालेली नाही, परंतु 2014 साली सुद्धा आम्ही वेगवेगळे लढलेलो होतो, तेव्हा शिवसेनेचे 25 नगरसेवक निवडून आलेले होते आणि आता या निवडणुकीमध्ये शिवसेनेची मोठी ताकद वाढलेली आहे, कारण की पहिल्यांदा या ठिकाणचे स्थानिक आमदार काही भाजपाचे नगरसेवक यांनी कडक आरक्षण करून आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपामध्ये घेतले। महायुतीचा अजेंडा होता, कोणी एकामेकाचे पदाधिकारी घ्यायचे नाही। मी त्यावेळेस त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही महायुतीचा धर्म तोडतायत। मी शिंदे साहेबांशी बोललेलो की साहेब आपले पदाधिकारी हे भाजपामध्ये स्थानिक आमदार प्रवेश करून घेतात, मग मी काय करू? त्यांचे लोक सुद्धा माझ्या संपर्कात आहेत, मी बदलापूर शहरामध्ये सुरुवात करतो। तेव्हा मला साहेबांनी सांगितलं मी वरिष्ठांशी बोलतो, परंतु तरी सुद्धा बदलापूरचे बरेचसे शिवसेनेचे पदाधिकारी हे भाजपामध्ये घेण्याचा डाव त्यावेळेस त्यांचा चालू होता आणि मला वामन म्हात्रेला या शहरामध्ये एकटाच पाडायचं अशी रणनीती इथले स्थानिक आमदार असतील, भाजपाचे काही 5-6 नगरसेवक असतील, यांनी ही रणनीती केलेली होती। त्यानंतर नगरपरिषदेच्या निवडणुका लागल्या, निवडणुका लागल्यानंतर या निवडणुका युतीमध्ये लढल्या गेल्या पाहिजेत यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले। माझी सुद्धा बोलणी कपिलजी पाटील यांच्याबरोबर चालू होती आणि तो प्रस्ताव इथल्या उमेदवारांचा होता जे निवडणूक भाजपामधून लढवत होते आणि त्यांचाच प्रस्ताव होता
तो प्रस्ताव मी मान्य सुद्धा केलेला की आमचे 25 नगरसेवक आहे, आमच्या सेटिंगशी आम्हाला द्या, तुमच्या सेटिंगशी तुम्हाला घ्या, एक एक वाढले तर त्यांना द्या, आणि महायुतीचे 2 नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत ते अशीच दामलेना द्या. कपिलजी पाटीलने दिवाळीच्या दिवशी सांगितलं की आपण 8-10 दिवसामध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे जाऊन या युतीवर शिक्कामोर्तब करू. परंतु भाजपामध्ये 2 गट असल्यामुळं काही लोकांना ते पटलं नाही. त्यांनी घाईघाईने आशिषजी दामले यांना कुठच्या प्रकारची बोलण्याची संधी न देता की 6 सीट तुम्हाला देतो, बाकीच्या सीट आम्ही लढतो, आमच्या कोट्यातनं 1 कॉप नगरसेवक तुम्हाला देतो, अशी युती करून युतीची घोषणा केली. त्यानंतर मी कपिलजी पाटील यांना फोन केला की साहेब आता तुम्ही तर घोषणा केलेली, मला सुद्धा माझं काम चालू करायला लागेल. ते बोललेले आता तुमचा निर्णय तुम्ही घ्या. मग त्या दिवसापासून मी शहरामध्ये शिवसेनेची एक हाती निवडणूक कशी लढवता येईल यासाठी राजनीती करण्याचं चालू केलं आणि मला वाटतं आजच्या दिवसापर्यंत त्याला यश आलेलं आहे. तुम्ही बघत असाल की 49 उमेदवार मी देण्यामध्ये एकदम सक्सेसफुल झालेलो आहे आणि नक्कीच सर्वात जास्तीत जास्ती उमेदवार हे शिवसेनेचे निवडून येणार आहेत आणि मला याच्यामध्ये कुठच्याही प्रकारची शंका नाही. या ठाणे जिल्ह्यामध्ये अ वर्ग नगरपालिका ही कुलगाव बदलापूर आहे आणि हिची आता महानगरपालिकेमध्ये रूपांतर होणार आहे. त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी विकासाची कामं केलीत आणि त्याच विकासाच्या कामाला भारावून आज संजयजी जाधव, येरुंकर मॅडम आणि त्यांचे सर्व काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांना आम्ही विश्वास दिलेला आहे की तुम्ही आज काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेबरोबर आलात. तुमच्याकडे जे स्किल आहे, जे टेक्निकली नॉलेज आहे ते या बदलापूर शहराला नक्कीच पुढे घेऊन जाईल अशी अपेक्षा मी त्यांच्याकडनं ठेवलेली आहे. कारण कुठचाही सिंगल माणूस कुठच्याही शहराचं भवितव्य घडू शकत नाही, त्याला जोड सर्व क्षेत्रातल्या लोकांची लागते. आणि संजयजी जाधव हे स्वतः आर्किटेक्ट आहेत, स्वतः बिल्डर आहेत, त्यांच्या मागे मोठी कार्यकर्त्यांची फौज आहे आणि मोठ्या आर्किटेक्ट लोकांची फौज आहे. नक्कीच हे शहर पुन्हा चांगल्या विकासाकडे जाईल त्यांच्या प्रवेशानं, असं मला वाटतंय. म्हणून आज संजयजी जाधव यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश घेतला, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि अशीच साथ आपण आता शिवसैनिक झालात, कायमस्वरूपी आपण एकजुटीने या शहरामध्ये निर्णय घेऊन काम करूया आणि या बदलापूरच्या जनतेला जी आज पाण्याची टंचाई होती त्या पाण्याच्या टंचाईसाठी शिंदे साहेबांनी दूरदृष्टी ठेवून 2056 सालापर्यंत पुढील एवढं पाणी देण्यासाठी 240 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. इकडचे जे स्थानिक लोकप्रतिनिधी 25 वर्ष निवडून आलेले होते त्यांनी कुठेतरी एखादं पाण्याचं स्रोताचं धरण सत्तेत असताना जर केलं असतं तर आज बदलापूरच्या गल्ली गुल्लीतल्या लोकांना पाण्यापासून टंचाई निर्माण झाली नसती. ते सुद्धा काम शिवसेनेच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणून आज बदलापूर शहरातल्या सर्व जनतेला सांगेल की ज्यांनी ज्यांनी आपल्या भरोशावर, वामन मात्रेच्या विश्वासावर आपलं केलेलं 20-20 वर्षाचं कार्य सोडून शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत, तर बदलापूरच्या जनतेला सुद्धा विनंती करेन की तुम्ही
माझ्या सर्व शिल्लेदारांना मोठ्या संख्येने मोठ्या मताधिक्याने प्रत्येक प्रभागामध्ये मतदान करून निवडून द्या। तसंच नगराध्यक्ष उमेदवार मीना म्हात्रे यांना सुद्धा एक मत देऊन मोठ्या संख्येने निवडून द्या, एवढंच आवाहन करून या ठिकाणी थांबतो। आज ठाणे येथे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि बदलापूर शहराचे आपले कुटुंब प्रमुख शिवसेना शहर प्रमुख श्री वामन म्हात्रे यांच्या उपस्थितीत मी आणि माझ्यासह सर्व साधारण शेकडो कार्यकर्ते काँग्रेसचे जे होते, जे माझ्यावर विश्वास ठेवून मी ज्या दिवशी राजीनामा दिला त्या दिवशी सगळ्यांनी माझ्याबरोबर येण्याचं ठरवलं आणि ते सगळे लोक आज या ठिकाणी ठाणे या ठिकाणी सकाळी येऊन उपस्थित राहून माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्ही आज जाहीरपणे प्रवेश केला आणि आजपासून आम्ही वामन शेठचे सच्चे शिवसैनिक म्हणून या ठिकाणी मी जाहीर करतो। वामन शेठ या शहराचे एक आधारस्तंभ आहे। गेली आपण बघितलं 25 वर्ष वामन शेठच्या नेतृत्वाखाली या शहरातली शिवसेना ज्या पद्धतीने शहरात वाढते त्याचंच एक प्रतीक म्हणून आम्हालाही कुठेतरी वाटलं की विकासाच्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल असली पाहिजे आणि जो माणूस या शहराचा चांगल्या प्रकारे विकास करतो, या शहराला हवा असलेला निधी एका विधानसभा सदस्यापेक्षा जास्त आणतो आणि जो सगळ्यांची काळजी जास्त घेतो, कार्यकर्त्यांना आपल्या फुलासारखं जपतो आणि बाकीच्या राजकीय मी सुद्धा एका राजकीय पक्षातच आज आलोय, तर मला माहिती आहे राजकीय पक्षात खालून गल्लीपासून दिल्लीपर्यंत जावं लागतं। माझ्यासाठी गल्लीतला नेताही वामन म्हात्रेच आहे आणि दिल्लीतला नेता सुद्धा वामन म्हात्रेच आहे। त्यामुळे मी एक ठरवलं की 10 दरवाजे जाण्यापेक्षा आपल्या 1 डोअरवरच आपल्याला सर्व्हिस चांगली मिळेल आणि वामन म्हात्रेंचे आणि माझे गेले 25-30 वर्ष व्यावसायिक संबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत। त्यामुळे मला इथे म्हणजे असं घरच्यासारखंच वाटतंय की मी आपल्या घरातच आलोय परत, कारण ज्या पक्षामध्ये मी गेली 25-30 वर्ष काम केलं, एकनिष्ठेने काम केलं, परंतु त्या पक्षाचं भवितव्य सध्या तरी आदांतरित आहे, राज्यात आहे, देशात आहे, हे आपण सगळ्यांना माहिती आहे आणि त्या पक्षावर प्रेम केलं, ज्या पक्षाची निष्ठा बाळगून काम करत होतो त्या पक्षांच्या वरिष्ठांना आज खालच्या कार्यकर्त्याची विसर पडलेली आहे, खालच्या कार्यकर्त्यावर त्यांचं लक्ष राहिलेलं नाही। त्यामुळे अशा ठिकाणी राहून आपलं वेळ आणि हे सगळं वाया घालवण्यापेक्षा ज्या विकासाने प्रेरित होऊन वामन शेठ म्हात्रेंनी बदलापूरला एक घडवण्याचं काम चालू केलेलं आहे, त्या संकल्पनेतला आपलाही कुठेतरी हातभार असावा या दृष्टिकोनातून मी खरं तर शिवसेना जॉईन करण्याचं ठरवलं आणि आज त्यांच्याच साक्षीने त्यांच्याच उपस्थितीत आज जाहीरपणे प्रवेश केला। मला गेल्या 15 तारखेला मी राजीनामा दिल्यानंतर या शहरातल्या बऱ्याच पक्षांच्या माध्यमातून ऑफर्स आल्या, भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी, परंतु मी ठरवलं होतं की अशा ठिकाणी आपण जायचं जिथे नेते कमी आणि कार्यकर्ते जास्त आहेत। इथे सेनेमध्ये एकच नेता आहे आमचा वामन शेठ, वन अँड ओनली वामन शेठ। इथून नंतर स्टेप्स आहेत डायरेक्ट पक्षप्रमुख, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बस मध्ये स्टॉप्सच नाही काय, म्हणून ठरवलं इथे आपलं योग्य होईल। माझ्या कार्यकर्त्यांचं त्यांनाही लक्ष देता येईल, माझ्या कार्यकर्त्यांचाही चांगल्या प्रकारे विकास होईल, माझे चांगले सगळे कार्यकर्ते आहेत, गेले 20-25 वर्ष माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतात। आमच्या महिला आघाडीच्या आमच्या शकुंतला राजगुरू मॅडम असतील, त्यांचे सर्व महिला पदाधिकारी असतील, आमचे काँग्रेसचे सगळे पदाधिकारी असतील, त्यांनी चांगली साथ मला गेली 25-30 वर्ष दिली आणि आता यापुढे आम्ही एवढंच सांगतो की या पालिकेवर एक हाती सत्ता शिवसेनेची कशी येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही आजच्या क्षणापासूनच प्रयत्नशील आहोत आणि आमच्या
शिवसेनेच्या नगराध्यक्ष सौ विनाताई म्हात्रे प्रचंड मताधिक्याने या शहरात निवडून येतील, त्या दृष्टिकोनाने आम्ही प्रयत्न करू. आणि ह्या वेळेस मताधिक्य तुम्हाला निश्चितपणे सांगतो, प्रचंड मताधिक्याने आमच्या विनाताई निवडून येणार आहेत, त्यामध्ये कुठलीही तीळ मात्र शंका नाही. कारण आपण गेले कोरोनापासूनचा काळ बघत असाल तर एक कुटुंब मी रस्त्यावर सतत पाहिलेलं बघितले, ते म्हणजे म्हात्रे कुटुंब. त्यांच्या घरात 2 इन्सिडेंट झाले, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु अशाही परिस्थितीत वामनदादांना लोक सांगायची, शेठ तुमच्या घरात 2 इन्सिडेंट झाले, तुम्ही थांबा, थोडं घरीच थांबा, बाहेर निघू नका, मास्क लावा वगैरे. सगळे माझ्यासारख्या मित्रांनी पण त्यांना सल्ला दिला होता. परंतु त्यांनी त्या परिस्थितीत आपल्या शहरातील नागरिकांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागू नये, काही त्रास होऊ नये, या दृष्टिकोनानं ज्या प्रकारे काम केलं ना, मग त्या कोरोनाच्या लसी उपलब्ध करून देण्याबाबत असेल, कोरोनामुळे काही लोकांच्या घरी धान्य पोहोचवण्याचं काम असेल, जेवण 2 वेळेस पोहोचवण्याचं काम असेल, त्यांना आरोग्यविषयक काही मदत लागत असेल ती मदत असेल, असे असंख्य कामं वामन म्हात्रेंनी त्या काळात केलं. दिवसाचा रात्र आणि रात्रीचा दिवस असं करून काम केलेलं आहे. आज सुद्धा मी कधी कधी त्यांना मस्करीत म्हणतो, शेठ झोपता किती तास? मला नाही वाटत पण तासापेक्षा ही व्यक्ती झोपू शकत असेल. तरी त्याला एक हे त्याच्या पायाला एक घुंगरूच बांधलेलं आहे, ते फिरतच असतं, सतत चक्रीसारखंच फिरत असतं. जसे महाराष्ट्रात राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे फिरतात, जे दौरे असते करतायत, त्याचप्रमाणे त्यांचंच काम बघून आज वामन म्हात्रे या शहरात काम करतात. त्यामुळे आम्ही सगळे त्यांच्या कामाने प्रेरित होऊन खऱ्या अर्थाने आम्हालाही सुद्धा कुठे काम चांगलं करायला मिळेल या माध्यमातून आज शिवसेना पक्षाला आम्ही जॉईन झालो, आज शिवसैनिक झालो आम्ही. आम्हाला सार्थ अभिमान आहे. जय महाराष्ट्र. भाजपामधून वगैरे काय ऑफर होती का? नाही, तसे दोन्ही पक्षांनी तशा प्रकारचं हे केलेलं होतं. परंतु मी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही अपेक्षा, अटी, शर्ती न ठेवता, कुठल्याही हे न करता मनापासून ठरवलं होतं की यावेळेस आपण गेली 25 वर्षापूर्वी जो निर्णय घेतला होता तसा चुकीचा निर्णय आता न घेता योग्य ठिकाणी आपण गेलं पाहिजे आणि योग्य ठिकाणी काम केलं पाहिजे. म्हणून त्या दृष्टीने आम्ही या 2-3 पक्षांपेक्षा शिवसेनेला आम्ही चूज केलं. मग शिवसेनेच्या वरिष्ठांनी आपल्याला काहीतरी आश्वासन दिलं का पुढे पालिकेमध्ये काय ऍडजस्ट करणार आहे तुम्हाला? नाही, तुम्हाला तसं काही नाही आश्वासन, परंतु योग्य मान सन्मान त्या पक्षात आपल्याला निश्चितपणे मिळेल. आणि एक लक्षात ठेवा, ज्या विश्वासाने आम्ही वामन शेठच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलाय आणि सगळे काम करणार आहोत, निश्चितपणे हा एकच माणूस असा आहे ना, हा दाता आहे, याच्याकडे मागायची गरज नाही लागत, हो शपथ नाही लागत. तो उदार मतवादी नेता येतो, उदार मनाचा येतो, त्याला मागायला मला तर कधीच लागणार नाही. मी तुम्हाला आज सांगतो, तो स्वतःहून देईल काय त्याला द्यायचं असेल, एवढं मोठं मन आहे त्याचं. आणि अशा मनाचा एकच माणूस आहे या शहरात, मी गेली 25-30 वर्ष बघतो. काँग्रेस पक्षामध्ये आपण शहराध्यक्ष होतात, आता आपण शिवसेनेमध्ये आलेत. कशा प्रकारे आता पुढे शिवसेना वाढणार आहे आणि काय आपण प्रयत्न करणार पुढे शिवसेनेसाठी? निश्चितपणे ज्या प्रकारे आपण बघितलं की त्या काँग्रेसची परिस्थिती 3-3.5 वर्षापूर्वी काय झाली होती, तिथे मी आज काँग्रेसला नावारूपाला आणलं, बळकटी देण्याचा प्रयत्न केला, पक्ष कार्यकर्ते जोडले, संघटना वाढली. तेच काम मला शिवसेनेत करायचे. जे वामनदादा सांगतील त्या पद्धतीने आपल्याला काम करायचंय. एक सच्चा मावळा, सच्चा शिवसैनिक म्हणून या ठिकाणी काम करायचंय. आणि आपले माझ्यावर विश्वास ठेवून आलेल्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं, बंधूंचं, भगिनींचं, सगळ्यांचं व्यवस्थित शिवसेनेच्या माध्यमातून मी मला काही नाही दिलं तरी चालेल, पण माझ्या या आलेल्या सवंगड्यांना त्यांनी आपल्याबरोबर समाविष्ट करून घेऊन योग्य ती जबाबदारी त्या त्या वॉर्डामध्ये त्यांना द्यावे, ज्या ज्या ठिकाणी ते राहतात त्यांच्यावर नेहमी लक्ष ठेवावं, एवढंच माझी आग्रहाची विनंती वामनदादांना असेल. सध्या निवडणुका लागल्यात आणि याच निवडणुकीच्या वेळी तुम्ही महाविकास आघाडीमधून बाहेर पडलेला आहात. एक चांगला चेहरा होता तुमचा. काय वाटतं पुढे काय चित्र महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळेल? ती महाविकास आघाडी नाहीये, ती महाभकास आघाडी आहे. तुम्हाला सांगतो, एकदम बकवास काम तिथे चाललेलं होतं. एका पक्षाचा एक उद्धट शहर प्रमुख ते सगळं चालवत होता. आज 8 पक्ष तिथे त्या महाविकास आघाडीत आहेत. परंतु आज बघितलं तर प्रत्येक एक प्रभागापासून 24 प्रभागापर्यंत
प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाने उमेदवार केलेत, मग कुठली आघाडी आली तिथे? त्यामुळे काही नाही, या शहरात महाविकास लढाई सेना आणि भाजपा या दोघांमध्येच लढाई आहे आणि तीच महत्वाची, बाकी काही नाही. संजयजी, काँग्रेस म्हणजे संजय जाधव आणि संजय जाधव म्हणजे काँग्रेस असं बदलापुरात गणित होतं. जे जे काही मोठे कार्यक्रम लागायचे ते आपल्या माध्यमातून लागायचे. आता आपण आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत आलेला आहात. आता काँग्रेस संपल्यात जमा आहे असं मानायचं का बदलापुरात? काँग्रेस 15 नोव्हेंबरलाच संपली. ती उरली सुरलेली 4 डोकी फक्त तिकडे आहेत, बाकी सगळी मायामागे आहेत. कारण त्यांनी बघितलंय कार्यकर्ता कोण, नेता आपल्यासाठी काम करतो. मी कधीच स्वतःला तिथे त्या ठिकाणी अध्यक्ष असताना नेता समजत नव्हतो, मी एक ऍज अन कार्यकर्ता म्हणून समजत होतो. त्यामुळे आज माझ्यावर एवढा मोठा विश्वास माझ्या कार्यकर्त्यांनी ठेवला. त्यांच्या सुखदुःखात, त्यांच्या अडीअडचणींना सगळी जी काही मदत असेल, काम असेल ते मी केलेलं आहे. म्हणून जो काम करतो त्याच्या मागे लोक असतात. आज मी काम केलंय, माझ्यावर निष्ठा ठेवून ही सगळी मंडळी आलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे तिथे आता काँग्रेस संपलेलीच आहे, फक्त ते टाळा कधी लावायचे ते बघतील आता. नाही, निश्चितपणे मी त्या दिवशी सांगितलं होतं, जाहीरपणे सांगितलं होतं की सध्या तरी माझा कुठला विचार नाही कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करायचा, कारण मी माझ्या उद्योगधंद्यावर लक्ष करेन. परंतु या कार्यकर्त्यांचं करायचं काय? या कार्यकर्ते येऊन मला सांगायला लागले की साहेब तुम्ही गेल्यानंतर आम्ही हेच झालं, आम्ही ते राहिलेले 3-4 लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन आम्ही काम करू शकत नाही, त्यांच्या अंडर काम करू शकत नाही. त्यामुळे ज्या वेळेस तुमच्याबरोबर एवढी वर्ष आम्ही घातलेत, तर तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. काहीतरी तुम्ही कुठलाही पक्ष जो असेल तो चूज करा. तुमच्या मागे आम्ही आहेत. तुम्हाला माहिती आहे तुम्ही जो निर्णय घ्याल तो चांगलाच निर्णय घ्याल. मला कार्यकर्त्यांच्या भावना महत्वाच्या होत्या. आणि माझ्या नंतर आज माझं समजा वय झालंय किंवा माझं राजकीय करिअर तसं संपुष्टात आलेलं आहे, परंतु माझा मुलगा आहे, त्याच्याबरोबरचे कार्यकर्ते आहेत, आमच्या काँग्रेसमधले असंख्य जुने कार्यकर्ते, यांनाही कुठेतरी व्यासपीठ मिळावं, यांनाही कुठेतरी काम करण्याची संधी मिळावी. त्या दृष्टिकोनातनं त्यांच्या प्रेशर खाली मी हा निर्णय घेतला की ठीक आहे, मी तुमच्यासाठी काहीतरी योग्य तो चांगला असा पर्याय शोधतो. आणि मला एकच पर्याय या वेळेस दिसला, तो म्हणजे शिवसेना. नाही, तसं तर वामन दादांनी माझा अजूनपर्यंत काय बोललं नाही, परंतु ठीक आहे, बिना शर्त आम्ही आलेलो आहे. पण वामन शेठचा जसा वरुण आहे ना, तसा वामन शेठसाठी माझा मुलगा अभिषेक सुद्धा आहे. त्यामुळे निश्चितपणे त्यांनी तसा विचार भविष्यात केला तर माझं काही हरकत नाही. परंतु तशी कुठली ऑफर किंवा ऑफर कसं मी आलोय असं काही नाही. धन्यवाद मित्रांनो.